मग काय माझ्याकडे घडायला पण नाही. त्याला स्ट्रीम चालू. वेलकम टू अनदर स्ट्रीम पबजी मोबाईल. काय झालं? इंटरव्ह्यू घ्यायला आले आपण. अरे हो, काय पबजी नाद वेडा लागलाय. मग नवीन बोलव, चल रात्री स्ट्रीम पण करायची आपल्याला. हो घे थांब. अरे भाऊजा, अरे कोण आले असतील आपण बाहेर, त्याला पाठव पटकन इंटरव्ह्यूला. हा पाठव. आले बरीच लोक आले. बघू आज काय होत. मग काय आज व्हायला पाहिजे का. कुठे आलाय तू. इंटरव्ह्यूला आलोय. तुझ्या बापसाने कधी इंटरव्ह्यूला असला कपडे घातलेलं का. केपची टी शर्ट आहे, ब्रँड आहे ब्रँड. IPL म्हणजे काय रे. काल इंटरव्ह्यू लिंक सांगसा तुझ्याबद्दल काय त्या. माझा नाव पार्थ चिखलेकर. KPL मध्ये आमच्या 8 टीम होत्या. त्याच्यामध्ये प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ मॅच होतो. प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ मॅच. आणि रायगड मध्ये तर आहे, गावामध्ये तर माझं नाव आहे पूर्ण. तू इंटरव्ह्यूला आलाय ना इथं. हा मग इंटरव्ह्यूला तर आलोय मी. एकूणचा बोगस ऑफिस आहे. फिरायला ऑफिस नाही ना, एक पे डबल. अरे हो घे माहिती आहे, जरा अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आपला काम आता होईल. एकदम भारी बांधायचं आहे तिथं. तो दिसतोय ना तिथशी एकदम काचाचा, एकदम एकदम निस्ता फ्लोअर वरती हलती. आपल्या करण मात्र दिलं कॉन्ट्रॅक्ट. मग. कसला मोठा बिल्डर आहे तो. खरं माहिती का, आमचा टीमचा स्पॉन्सर आहे बोलतो. काय बोलतो. मग होईन बोललो, 2-3 वर्ष लागतील. काय म्हणजे काचांचा माझ्या ना, म्हणजे 2-3 महिने लागतील. घ्यायचं याचा प्रश्न येऊचल काय ते. समज एक गाडी 30 किलोमीटरच्या स्पीडनी चालली आणि दुसरी गाडी 40 किलोमीटरच्या स्पीडनी चालली, तर सांग पहिली गाडी किती स्पीड वाढवली ओव्हरटेक करेल. आमच्या KPL ला 4-5 वरच्या मॅच होत्या आणि ते प्रत्येक बॉलर रप्पा म्हणजे गोलीगत बॉल टाकत. सगळे एक ओव्हर नुसतं संपत रप्पा सगळे. हे काय बोलतो तू. चल घे, चल दुसरा प्रश्न पण घे रे याला. मला सांग स्ट्रॉंग एलिमेंट कुठला आहे. KPL ला तर मी स्ट्रॉंग होतो. प्रत्येक मॅच मध्ये 50 आशे मारत असा एकदम टपाटप. फक्त एक टीम स्ट्रॉंग होती, त्यांना पण असं झालं ना. अहो सर, कोणाला बसवलं इथं. का झालं. यो गावातला फोकंड्या काय खेळता येत नाही. नुसता KPL काय खेळता येत नाही याला. ह्याला निसता केपलच्या बाता मारत आपला माहित नाही याला. जा बाबा, तू KPL खेळ जा. जा. काय पूर्ण कोर आहे. कोण आहे यो. अरे गण्या, यो तर आपला गण्या. हा का. कोण गण्या. अरे आपला गण्या. यो कसं आहे माहितीये का, याचं आहे ना प्रश्नपत्रिका रिकामी होती. हा सगळे पेपर पण रिकाम आहे, करिअर पण रिकामाच आहे, म्हणून रिझ्युमे पण रिकामाच आहे. यो गण्या कसं आहे ना, यो माझा सिनियर होता पहिले, नंतर मी याच्याबरोबर आलो, मग मी याचा सिनियर पण झालो. आता मी जॉब लागली, इंटरव्ह्यू घ्यायला आलो. भाई कोरोनाच्या कृपेने, लॉकडाऊनच्या कृपेने पास झाला. आता यो आपला गण्या, याला तर घ्यायलाच लागत. त्याला सोपे प्रश्न विचारून घेऊन टाकू. सिंपल हिंदी मध्ये विचारता. तुम्हारी उम्र कितनी है भाई. आमच्याकडे पक्की उमराची झाड आहे. अरे एवढा सिंपल पण नाही आला. थांब त्याला सांगतो. हा. माझी उमर 20, याची उमर 21, तर गण्याची उमर किती. आमच्याकडे वाच उंबर आहे. गण्या समज मी आता गण्या, ठीक आहे, माझी उम्र किती 23. आता तू गण्या, तुझी उमर किती. घरी जाऊन वाजायला लागतील आता. हे गण्या उत्तर. अरे मी 23 वर्षाचा झाले का, बारीक पुरे घे उत्तर. काय बोला परत बोल काय बोला. मी 23 वर्षाचा झाले का, बारीक पुरे बोला 23. पेन गण्या सिलेक्ट झाला. आवडत मग झालं किती लेक्चर झाला. झालं. सर येऊ का.
या मध्ये. तू कशाला लिहितं? इंटरव्ह्यूला आले. अरे इंटरव्ह्यू असं येतात का? हा अरे कसं आहे फोन आला ना मला काही इंटरव्ह्यू आहे म्हणून मी इकडे आलो. तिथे आहे माझा तिथं प्रॉब्लेम बंद आहे ना. आता जस्ट साईड वगैरे इंटरव्ह्यू झाला. सांग तुझ्याबद्दल जरासा, घरच्यांबद्दल सांग, वडील काय करतात काय बोलचं. तर कसं आहे ना सर, माझं नाव बाब्या. मला लाड्याने कच्ची बोल कच्ची नाव कसं घराचं बघायला गेलं तर पप्पा वंशिंग आम्हाला भाऊ जरा बघते काकाचं आमच्या ना मंडप टीचरला त्या माझी रायटिंग असतात मी असते. आमचं बघा नवरात्री बोलू नका, गणपती बोलू नका, दहीहंडी बोलू नका, कायच बोलू नका, सगळ्याला आमच्याच ऑर्डर असते. आणि मुंबईमध्ये कोणची ऑर्डर आमच्या. अरे तुला जॉबची गरज काय? एवढा सगळं घरी आहे तर आमच्या घरी रास्त पैसा आहे दिसते ना ते टाइमपास म्हणून एक कंटाळलो घरापासून जॉब आलो. कसा नाही ते इंटरव्ह्यू कसा असतं टाइमपास. हे ठीक आहे, काम करतात बाहेर थांब, आम्ही पण थोडस टाइमपास करतो, तुला सांगतो काय आहे. मी काय बोलतोय प्रत्येक असं मी आहेतच त्या आवाज कच्छोक कमी लगेच नाही का? अंडी पंडी सांडी बाय आपला. हे कोणाला विचारून बसला? भाजी बसला बसला हा. तुमचा नाव काय? बाईचं नाव पिट्याबाई. 36 मर्डर 25 मर्डर काय केले तरी पण पिट्याबाई. पिट्याबाई, मग तुम्हाला प्रश्न विचारू? बायला प्रश्न विचारायचा नाही काय? ए थांबा, बायला कॉल आला. तुम्ही आमच्यावर रागवलेत का? काहीच बोलत ना. म्हणजे मला कोणती पोस्ट पाहिजे सांगा, ही पाहिजे, ही पोस्ट पाहिजे, इथं बसा, पण फक्त बोला थोडा. आमची घ्या नीट. हा मला काहीच नको, मला फक्त एक जॉब द्या. बाईचा मिक्सर खराब झाला वाटतं. आवाजच नाहीत बाईचा. बघ ना. काय बोललो तुम्ही? काय बोललो? नाही 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 नाही, तुमची जॉब फिक्स बाई. भाई तुम्ही एकदम फिक्स. मिस्टर राहुल पाटील, आपले पर्सेंटेज खूप चांगले आहेत. अरे. 9 CGP. आपला PCM पण खूप चांगला आहे. हुशार मुलगा आहे. तर चला डिस्कस करू आपण काहीतरी पुढचा. हो हो. ठीक आहे, मग आमच्या कंपनीने डिसाईड केलंय का 25,000 तुम्हाला सॅलरी देऊ पर मंथ. तुम्ही होऊ शकता त्याने? माझ्या मध्ये तर खूप कमी सॅलरी आहे. जरा जास्त शहाणा वाटतंय. तर दाखवायला लागेल इंटरव्ह्यूला काय असतात ते. हो तर दाखवूया. तर आपण काय विचार केला माझ्यासारखा टॅलेंटेड मुलाचा? आमच्या कंपनीने तुम्हाला 3 लाखाचा पॅकेज दिलाय एका वर्षाचा अॅन्युअली. मी विचार पण नव्हता केला. अप्पा थँक्यू. तर तुमच्या कंपनीच्या सुट्ट्यांचा काय सीन आहे? मी सांगतो हा सांगा सांगा सांगा. कसं आहे, आमची कंपनी आहे ना खूप स्पेशल आहे. ती आहे ना 52 सुट्ट्या देते. कसं आहे, बाकीच्या कंपनी काय करते 10 सुट्ट्या देतात, 12 सुट्ट्या देतात, पण आमची कंपनी 52 सुट्ट्या देते. कसं आहे ना, 6 दिवस काम 1 दिवस सुट्टी, 6 दिवस काम 1 दिवस सुट्टी, असं कुठली कंपनी देत नाही तुम्हाला. म्हणजे कसा तुम्ही 6 दिवस घासा 1 दिवस आराम. तर तुम्ही माझ्याकडे देवासारखे धावून आले. तर तुमच्याशी कंपनीची पुढे टूर जाते का? लंडन, अमेरिका, USA, श्रीलंका. याला आता मी ट्रिपला पाठवतो. आज जाता ना उडरा. आणि अजून एक ठिकाणी जाते पण मध्ये डॉम्बेवल आहे. खूप क्राऊडेड जागा आहे. म्हणजे तुम्ही एवढी गर्दी ना, तुम्हाला खूप मजा आहे. खूपच मजा. खूप खूप मजा. मग कसं आहे, 10 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट साइन करून घ्या तुम्ही. खुश असतील ना तुम्ही या जॉब पासून? खूप खुश आहे ते. ही जागा तर कधी ऐकली नाही, पण जायला तर खूप मजा येते. हो. Yes! उरा, उरा, टवळी, टवळी, yes! तुझ्याबद्दल सांगतो काय? माझं नाव प्रीतम नाटकर. मी इंजिनिअरिंग. सर माझे प्रोजेक्ट बघू शकता तुम्ही. खूप चांगले चांगले प्रोजेक्ट. हा हा बघतोय, तेच बघतोय. तुझे मस्त प्रोजेक्ट आहे.
तुझा तो गटारीचा प्रोजेक्ट खूप भारी आहे. गटारीचं बोलूच नका सर. कोणाला किती किती पाजली मला माहिती आहे सर. कसा प्रोजेक्ट कोणाला मारला माहिती सर. तुम्ही असताना सर तुम्हाला मोठं स्टोर पाडले असते सर. त्रास पाडले सर. चकना काय सांगू सर. मासली बोलू नका, वजरी बोलू नका, बंडी बोलू नका सर. आणि तो भेजा बायकून दिला सर. तुम्ही बघला असताना तर काय वाणी मेन म्हणजे बकऱ्याच्या तुम्ही समजून जा सर. आणि मग तोंडाला पाणी सुटलं. थांब थांब. तसे तर तुझे पर्सेंटेज कमी आहेत रे. खूप कमी वाटतंय. 50%. तेच काय बघता सर. माझं प्रोजेक्ट बघा ना सर. सर प्रोजेक्ट तुम्हाला स्वतःलाच आवडला ना गाडी सिलेक्ट झालं तर एकदम बसव. मस्त प्रोजेक्ट आहे गेला. पण तुझ्या या प्रोजेक्टचं करू काय मी? अरे आमची कंपनी का तुझे प्रोजेक्टच चालणार का बसून? पर्सेंटेजचा काय गमत सर. घ्या ना सर प्लीज प्लीज. तू काय माझा न्यावना लागतस का रे? आमच्या कंपनीला पर्सेंटेज लागतं. विषय खतम. सर तुम्हाला काय समजता. इथे JEE क्लिअर केली का मला ऍडमिशन भेटते. ऍडमिशन भेटला कॉलेजला गेलो का समजतं 3 लाख फी नंतर मम्मी पप्पाला मला लोन काढायला लागते. कशासाठी तर माझ्या कॉलेज फी साठी. नंतर तिथून मी गेलो कॉलेजला मस्त 8 सेमिस्टर मध्ये प्रत्येक सेमिस्टर मध्ये 7 सब्जेक्ट. त्यानंतर मी मेकॅनिकल इंजिनियर. त्यात आम्हाला पोरी भेटतच नाही. त्यानंतर आम्ही ते टिकटॉकच्या काय ती सनी लिओन तिला बघून आमचा दिवस जाते. हे सगळं युट्यूब साठी. इथं नाही झालं समजलं. निघित ना. तुझा गटारी पण घेऊन जायचा. शेठला सांग किती मेहनत केली आपण. हॅलो शेठ. इंटरव्ह्यू वगैरे झाली का नाही? एवढे पैसे टाकलेत मी. माझं दिवाला उडवशाल. हा झाली ना ती इंटरव्ह्यू. तिघाला सिलेक्ट झाले. पाठव 2-3 पुरांची साईट बंद पडली माझी. हा एक पाठवलाय ना हिरा उरण साईट वर. हा का? बघू कांचा हिरा पाठवलाय तुम्ही. याला आहे कुठे लोकेशन? याला आली लोकेशन. अरे ही कुठली साईड आहे? कुठला ऑफिस आहे? चहाला संडास साफ करायला बोलवलं का वाटतं मला. ऍक्शन. अरे बोल काय ते तू बोल तर प्रश्न विचारा नंतर घे. अरे तू बोला तर नंतर येणार आहे ना. ऍक्शन. यो का तुमचा बोगस ऑफिस आहे. फिर प्यारा ना ऑफिस एक पे डबल. परत बोल फिर प्यारारी, फिर पाडारी. फिर हेराफेरी. ए माणूस मध्ये फिर नको. प्याराफेरी नाही. फिर हेरा फेरी. फिर हेरा फेरी. हा ओके रेडी ऍक्शन. यो का तुमचा बोगस ऑफिस आहे. अरे सॉरी परत घे चल. फिर हेरा फेरी. मग काय. यो हा घे. यो का तुमचा बोगस ऑफिस आहे. फिर परत ऍक्शन. बाईचं नाव पिठाबाई. 36 हाफ मर्डर, 10-15 कोंबड्या चोरले त्यांनी माहितीये. हाय. आमची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आज इंटरव्ह्यूची तर कमेंट सेक्शन मध्ये चांगले कमेंट्स करा. कोणता पार्ट आवडला ते. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनल त्यांनी सबस्क्राईब करा. लाईक कमेंट आणि शेअर.